शिर्के आदरणीय नेहा ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, गोरगरिबांचे कैवारी आणि कित्येक आपण पाहतो या रसायनिक चषकासाठी भरपूर मदत नेहा ट्रान्सपोर्टचे मालक आमचे बाळूशेठ शिर्के आणि ऑफिशियल स्पॉन्सर्ड आहेत त्यांचे इथे आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये त्यांचं नेहा ट्रान्सपोर्टचे आपण लोगो त्यांचा आपण पाहतोय। मी विनंती करतोय बाळूशेठ शिर्के यांना की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि आमचे गोविंदजी शिंदे नो बॉल कॉल यांचा सन्मान रसायनिक चषक 2026 मध्ये दानशूर व्यक्तिमत्व महागुरु जबा जबा खरं तर कोणताही कार्यक्रम असो कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरं तर बाळूशेठ शिर्के यांचं नाव नेहमी अग्रगण्य राहिलं। पैसा हा सर्वांकडेच असतो, देण्याची दानत ही सर्वांकडे नसते असं म्हटलं जातं। अगदी आपण पाहायला गेलं सोन्यासारखं मन असणारे व्यक्तिमत्व आदरणीय नेहा ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा बाळूशेठ शिर्के यांचा शुभ सन्मान या रसायनिक चषकाच्या माध्यमातून केला जात आहे। आयोजकांवरती असलेला प्रेम त्यांचा आपण पाहतो आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय। सगळ्या कॉम्बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र प्रथमेश मोरे। थँक्यू सो मच यश मालकर सर आणि त्याचबरोबर ज्यांचा आवाज आपण कैक दशक ऐकताय महागुरु संतोष चौधरी सर देखील कॉम्बॉक्समध्ये जॉईन होते आणि याच्या आधीची मॅच जे पण ज्यांच्या आवाजामध्ये ऐकलेत शेखर पाटील सर कुडावे त्यांचा देखील आज आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला भेटणार आहे। परंतु बॅक टू द क्रिकेट एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते। एका बाजूला ईश्वरी एंटरप्राइजेस शिव माणिकगड वडगाव आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज असणारा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ रुद्र 11 पुनाडे, या दोन्ही संघांच्या मध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते। तिथे मात्र नाणेफेकीचं कौल पुनाडे संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय शुभम ठाकूर, पहिला बॉल न होता त्यानंतरची गोलंदाजी अगदी चांगली ठरताना आपल्याला पाहायला भेटते। हा देखील बॉल स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मधली थोडीशी गती काढून घेतली आणि त्यानंतर डायरेक्टली यष्टिरक्षकाचा वेग घेत बाळूशेठ शिर्के यांचे समर्थक आशीर्वादजी गडगे यांचा सन्मान येथे करण्यात येईल आणि विशालजी सोनावणे यांनी आपल्याला भरपूर या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे। उद्या मालतोडे ते या स्पर्धेमध्ये येतील आणि हर्षलजी हो मी नाव घेतलं चंद्रहास गोठल यांचं आणि त्यांचं स्वागत मालतोडे सत्कारानं षटकारानं झालंय ते चंद्रहास गोठल। आमचे बाळू शिर्के साहेबांचे कट्टर समर्थक आणि नेहमीच त्यांच्या समवेत असतात ते आशीर्वाद गडगे यांचाही सन्मान त्यानंतर चंद्रहासजी गोठल यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय। भरपूर पारितोषिक लावत असतात, अकोलवाडी संघाला सपोर्ट करत असतात आणि महावितरण या मुंबई नवी मुंबई MSCB मध्ये खरं तर ते सर्व्हिसला आहे त्यांचंही स्वागत चंद्रहासजी गोठल। 3 षटकांसाठी 500 रुपये बाळू शिर्के यांच्या 1000 रुपये बाळू शिर्के यांच्या वतीनं धन्यवाद। परंतु इथे मात्र 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या अखेरीस 10 रन 6 धावा धावफलकावरती लागले गेल्यात। हर्षल दबके यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांसाठी 3500 रुपयांचं पारितोषिक येथे लावण्यात आलेलं आहे। धन्यवाद। थँक्यू सो मच। परंतु ही मॅच देखील तेवढंच ताकदीची आपल्याला पाहायला भेटते। 3 षटकांची मॅच, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेस आणि तिथे मात्र शुभम ठाकूर यांची गोलंदाजी। हा देखील बॉल कमी गतीचा होता, चेंज ऑफ पेस, गती काढून घेतली आणि गोलंदाज खरं तर शुभम ठाकूर यांना माहिती आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचं परिवर्तन गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटलं। मागील बॉल वेगवान होता आणि आता मात्र कमी गतीचा बॉल हाताळला आणि तो डॉट देखील गेला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 10च्या सरासरीने धावा होतात म्हणजेच 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। मी इथे गणेशजी काथोड पाटील यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल। गणेशजी काथोड पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल। आज आपलं भाग्य आहे कारण आज हर्षदजी पितळे साहेब आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत ज्यांनी रायगड प्रीमियर लीग जो संघ जिंकला वीर मराठा जोहे त्याचे ते संघ मालक होते आणि आज या रसायनिक चषकामध्ये 4थ्या रात्रीमध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही
हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नरेशजी सावंत त्यांच्या समवेत आहेत, बाळूशेठ शिर्के, चंद्रराजजी गोटल, मारुती जाधव, कित्येक मान्यवर आपण पाहतोय, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. आलेल्या मान्यवरांसाठी सर्व क्रिकेट प्रेमींचं या स्पर्धेच्या माध्यमातून, रसायनी चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक एअरटाईट मॅच आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तिथे मात्र 10 धावा धावफलकावरती. हा बॉल चांगला होता, खोलवर पद्धतीचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, त्यामुळे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने स्कोर देखील पुढे वाढला जाईल. 11 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. बॉलिंग ट्रायवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश पाटील आलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी मारुती जाधव सांगतायत 33वी एंट्री आहे वडगाव संघाची या वर्षीची. 33वी एंट्री आहे, परंतु खेळ देखील तेवढाच ताकदीचा आपल्याला पाहायला भेटतोय. नाणेफेकीचं कौल भले त्यांच्या बाजूने लागलं नाहीये, फलंदाजी त्यांना स्वीकारावी लागली आणि चांगला खेळ होतोय. त्यांना माहिती आहे मागील षटकामध्ये चांगले बॉल होते, त्याच्यावरती षटकार देखील आपण पाहिल्या 5व्या बॉलवरती. त्यानंतर महेश पाटील आले, चांगली गोलंदाजी त्यांची देखील होतीये आणि तिथे मात्र संयमी क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. यस, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. तर बॉलर देखील एक चांगली युक्ती लढवली. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला कदाचित वाटला बॉल वाईड असेल, त्याने लिव्ह केला आणि त्यानंतर डायरेक्टली एस्टॅनचा वेग घेत एस्टॅनवरती आदळला. त्यानंतर 12 या धावसंख्येवरती पहिला हादरा करता ईश्वरी इंटरप्राइजेस शिव माणिकगड वडगाव संघाला भेटला गेला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. इनॅक्ट नंबर 3 वरती प्रथमेश शिते आपले अभि वासुदेव जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत या रसायनी चषक 2026 मध्ये. अभि वासुदेव जाधव यांचंही स्वागत. नक्कीच दमदार स्पर्धा आणि त्या दमदार स्पर्धेमध्ये खूप सारे दिग्गज मान्यवर मंडळी काही आज ही 4थी रात्र या संपूर्ण स्पर्धेतील आणि गेल्या 3 रात्रींमध्ये देखील खूप सारी मान्यवरांची मांदी आली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये VIP डाईजवरती आपण पाहिलेली आहेत. करता आयोजकांवरती असलेलं प्रेम ते त्यांना इथपर्यंत घेऊन येत आहे. रसायनी चषकामध्ये रसायनी विभागातील एक दमदार स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, एक यशाची उंच शिखरं गाठणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याचबरोबरीने क्षेत्ररक्षक बीट झाले, त्यांना चकवत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आला या चौकार. धावा भेटली 4. मांकी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. रसायनी चषक 2026 हे भव्य पर्व, दिमागदार आयोजन आणि आयोजन आमचा बघून भल्या भल्यांची उडले झोप. थँक्यू सो मच. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट झाले आणि मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक रितेश होते, ती अप्रतिम दर्जाची कॅच त्यांनी आपण पाहिली. असं म्हटलं जातं की तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट तेवढं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. हा देखील बॉल चांगला आहे, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला, थोडासा बाउन्स देखील झाला. त्यानंतर डायरेक्टली रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. चांगली गोलंदाजी होती, परंतु महेश पाटील कमबॅक करून दिलंय, कारण की मागील बॉलवरती त्यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल डायरेक्टली पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॉप झाला. प्रथमेश इथे आपण चंद्रकांतजी गोळे चंद्रकांतजी गोळे अकोलवाडी यांना विनंती करतोय, आपला सन्मान येथे करण्यात येईल. चंद्रकांतजी गोळे यांचा सन्मान रसायनी चषक 2026. तीन ओव्हरची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. सेकंड राऊंडची ही मॅच आहे. एका बाजूला वडगाव आणि एका बाजूला पुनाडे, दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे आणि सेकंड राऊंडमध्ये एकमेकांसमोर इथे खेळत आहेत. ते आपण पाहतोय पुनाडे आणि वडगाव. नक्कीच दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही संघाने एक एक संघाला पराभवाची धूळ चाकून पुढच्या फेरीमध्ये ते जरूर दाखल झालेत, परंतु ही मॅच आपल्याला नक्कीच प्रथमेश इथे मी थांबवते तुम्हाला. प्रथमे चांगली गोलंदाजी ज्यांनी केली होती अकोलवाडी संघाची आणि आमचे चंद्रराज गोटल यांचे पिताश्री गणपतजी गोटल यांच्या हस्ते 500 रुपयांचं पारितोषिक येथे दिलं जात आहे. ऋतिक ना, काय ना,
ऋतिक याच्यासाठी धन्यवाद. ऋतिक शिंदे. नक्कीच. आणि अंकित सरांनी देखील एक उल्लेख केला की काही जी पारितोषिकं तुम्हाला द्यायची ती मॅच संपल्यानंतर द्या, आणि तसंच काहीतरी आपल्याला पाहायला भेटते. परंतु 2 षटकांचा वादवी खेळ संपला आणि तिथे मात्र 16 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. 16 फॉर 1. संग्राम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. देवलोली विरेज एंड करणं गोलंदाजी करत असताना हा बॉल चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळून काढला आहे. लॉंग ऑफमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव, आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोअर देखील वाढला गेला आहे. संयमी क्रिकेट जरूर ईश्वरी एंटरप्राइजेस शिव माणिगड वडगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. खरा बॉल त्यांच्यावरती आक्रमण सातत्याने आपण पाहिलेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल उडवला, क्षेत्ररक्षक जज करतायत, जजमेंट खराब, त्यामुळे कदाचित फलंदाज बाद होता होता राहिलेले आहेत. असं वाटलं की बॉल बराच वेळ हवेत होता, त्यानंतर जजमेंट करण्यासाठी देखील खूप चान्स वेळ होता, आणि त्यानंतर आणि ह्या संपूर्ण स्पर्धेतील ही 37वी कॅच ची मात्र ड्रॉप झालेली आहे. आणि हा संपूर्ण लेखाजोखा मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो, आणि तोच मायक्रोफोनच्या द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 18 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात, एक गडी बाद झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. आणि शेखर सर, असं म्हटलं जातं की या षटकामध्ये फलंदाज देखील प्रथमेश इथे आमचे हर्षदजी पितळे सर आणि वीर मराठा जोये ज्यांनी रायगड प्रीमियर लीग जिंकली होती, आणि त्यांच्या समवेत नरेशजी सावंत मैदानामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय, आणि त्यांच्या इथनं खरं तर ते मार्गस्थ होत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपले आभार आहेत रसायनी चषकाच्या आयोजकांच्या वतीनं. यानंतरची मॅच काळुंद्रे आणि ACC मोठी जुई दोघांनी टॉस करण्यासाठी या, आणि वयाल संघानं इथे संपर्क साधायचा आहे. वयाल संघानं एक मिनिट, महागुरु खरं तर इथं व्हाईट साठी थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. बॉलिंग टीमने पंचांच्या निर्णयाला इथे मात्र चॅलेंज केलंय, त्यामुळे थर्ड अंपायर आमचे निशांत माळी सर. हर्षदजी दबके यांच्याकडनं 3 षटकारांसाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे वडगाव संघासाठी, आणि बाळूशेठ शिर्के यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इट्स अ वाईड बॉल. आणि आता मात्र बॉलिंग टीमचा इथे मात्र रिव्ह्यू लॉस झालेला आहे. प्रत्येक सत्रामध्ये खरं तर एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला देण्यात येतो, आणि त्यामुळे बॉलिंग करणाऱ्या टीमने अगदी रुद्र 11 पुनाडे संघाने तो रिव्ह्यू गमावलाय. चांगला बॉल होता. फलंदाजांना खरं तर मोठे स्ट्रोक खेळण्यापासून झकलून ठेवलं जात आहे. ज्यावेळी मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज होती ईश्वरी एंटरप्राइजेस शिव माणिगड वडगाव संघाला, त्यावेळी गोलंदाजांकडे असलेलं व्हेरिएशन सातत्य ते मात्र या क्रीडानगरीवरती दाखवते. त्याचमुळे खरं तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना देखील 19 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. संग्राम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतात. चांगली गोलंदाजी होते त्यांच्या माध्यमातून देखील. हाफ ट्रॅकर बॉल, बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न, पंचांकडनं कोणताही निर्णय आत्ता मात्र पंचांनी सांगितलाय, थर्ड अंपायर रेफर केलाय. बॅटिंग टीमने इथे मात्र रेफर केलाय. चला, काळुंद्रे आणि मोठी जुई टॉस करण्यासाठी या, आणि वयाल संघाने इथे संपर्क साधा आयोजकांशी. काळुंद्रे आणि मोठी जुई टॉस करण्यासाठी या. नक्कीच वाईट बॉल. चांगला निर्णय घेतला खरं तर DRSचा वापर ज्या क्षणी केला, खरं तर फलंदाजांना देखील माहिती होतं कदाचित हा बॉल वाईट असावा. पंचाने हाईट फॅक्टरमुळे तो वाईट देण्यात आलाय, परंतु इथे मात्र 20 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलवर ते मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, आणि तसाच प्रयत्न केलाय खरा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत मिड विकेट कॉर्नर क्लिअर करत हा आला ऋषी गडगेच्या बॅट मधला षटकार.
3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे आमचे बाळूशेठ शिर्के यांच्याकडनं 1,000 रुपये आणि आता जर का 2 षटकार आले तर 4,000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. इथे आमचे केवा कंपनी केळकर कंपनीचे मॅनेजर परेशजी पटेल आज या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. चला परेश पटेल साहेब देखील इकडे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील VIP डाईस वरती यायचं. हा देखील आलाय की काय हे पाहणं गरजेचं आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हातरा भेटला जातो. ऋषी गडगे बॅक टू दी डग आउट. पैशात फलंदाज बाद झालाय, पण एका गोष्टीचा आम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून खूप वेळा एका गोष्टीचा उल्लेख करतो की राज माळी प्रॉपर टायमिंग त्यांच्या माध्यमातून काका साऊंड अँड ऑडिओचे प्रोप्रायटर खरं तर राज माळी आपल्याला पाहायला भेटतात. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम गीतं, कोणती मुवमेंट आहे, कोणत्या मुवमेंटवरती काय मैदानामध्ये घडलं आहे त्यावेळी त्या क्षणी तसं गीत वाजवणं खरं तर खूप कठीण असतं आणि त्या कठीण कामाला देखील ते सोपं अगदीच सातत्याने करत असतात. त्यामुळे या नावाची देखील चर्चा सातत्याने रसायन विभागामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. चला गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील सक्सेसफुल आपल्याला पाहायला भेटला. 2 धावा इकडे भेटल्या गेल्या आणि 2 धावेंच्या अखेरीस आत्ता मात्र 30 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत आणि 29 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये तो म्हणजे करायचा. ईश्वर मोठी जी संघाचे कर्णधार मालतोटी इथे आलेले आहेत. मी काळुंद्रे संघाच्या कॅप्टनना विनंती करेन टॉस करण्यासाठी या. काळुंद्रे संघ मोठी जुईचे कॅप्टन इथे आलेले आहेत. यानंतरची मॅच असेल फर्स्ट राऊंडची मॅच असेल. पहिल्या दिवशी जिंकलाय तो खारकोपर, त्याच्यानंतर जिंकलाय तो डोंगराचा पाडा. काल आपण बघितलं भेंडकळ संघ जिंकलेला आहे. 3 संघ सुपर 6मध्ये गेलेले आहेत. आता एफ गटातून एक जाईल आणि आजची एक टीम असेल आणि उद्याची अशी सुपर 6 48 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रसायनी चषक 2026मध्ये. थँक्यू सो मच. आणि आमचे देवळोलीचे निखिल पाटील यांच्या माध्यमातून खरं तर आगरी कोळी स्टाईलमध्ये खरं तर चिकन भाकरी त्यांच्या माध्यमातून खरं तर तिथे त्यांचा स्टॉल आहे. आपण देखील व्हिजिट करा. नाश्ता देखील आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल की आपण देखील त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करावं. अगदी स्ट्रेट जिथे आपण एंट्री करतो तिकडेच मात्र खरं तर त्यांचा स्टॉल आहे. आपण देखील त्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आणि जशी होईल दुसऱ्या डावाला सुरुवात आवाज ऐकूया त्याच विभागातील एक गोड आवाज देवेंद्र माळी सर. चला काळुंद्रे संघाचे कॅप्टन, कारण पहिल्या सत्रामध्ये टॉस व्हायला पाहिजे. मोठी जुई संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्णधार काळुंद्रे संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. भावेश रसाळ, आतिश ठाकूर आणि नितेश ठाकूर आमचे तुराड्याचे ही पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. आतिश ठाकूर, नितेश ठाकूर आणि भावेशजी रसाळ. काळुंद्रे संघा टॉस करण्यासाठी आपण या. विनायकजी भोईर यांना विनंती आहे की आपण आपलंही रसायनी चषक 2026मध्ये स्वागत करतोय. आतिश आणि नितीश ठाकूर तुराड्याचे आमचे पाहुणे आणि भावेश रसाळ. महिन्याआधी गरम झालाय स्पर्धेचा माहोल. महिन्याआधी गरम झालाय स्पर्धेचा माहोल. आहे रसायनी चषक टॉप लेवल स्पर्धा पॉवरफुल. आहे रसायनी चषक टॉप लेवल स्पर्धा पॉवरफुल. आहे रसायनी चषक टॉप लेवल स्पर्धा पॉवरफुल.
धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय रसायनी चषक 2026 आणि याची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण बघतोय, माफ करा, चौथी रात्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या चौथ्या रात्रीमध्ये आज आपण बघतोय देवेंद्र इथे रमेशजी मालुसरे आणि रुपेशजी चव्हाण ग्रामपंचायत गुळसुंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण इथे समालोचन कक्षामध्ये या. आपलं स्वागत आहे अतिथी कक्षामध्ये. तर नक्कीच सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया, कारण आपण बघतोय ही रसायनी देवेंद्र इथे जे बाजूला आपल्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत ना, त्या थोड्या बाजूला काढा, कारण तिकडनं एक गाडीसाठी आपण एंट्री ठेवलेली आहे पाहुण्यांच्या. तिथे आपण बसू नका, विनंती करतोय. धन्यवाद. नक्कीच प्रेक्षकांना या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा असेल त्यांच्याकडून की आपण वाहनं जाण्यासाठी तो रस्ता मोकळा ठेवा. आमच्या समालोचन कक्षेच्या बरोबर या ठिकाणी उजव्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल. तर वळूया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय रसायनी चषक 2026 आपण बघितलं होतं. आजची चौथी रात्र पाहायला मिळते आणि या चौथ्या रात्री तितकीच आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी मेहनतीनं ही सुरुवात केलेली टुर्नामेंट पाहायला मिळते. दुसरं वर्ष या ठिकाणी आपल्याला बघतो आपण. या दुसऱ्या वर्षामध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीनं या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न आपली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूणच आपण बघतोय सुरुवातीला आपण जे पाहिलं होतं पहिला सामना अगदी जबरदस्त झाला होता, परंतु त्यानंतर हा सामना आपण बघतोय रुद्र 11 पुनाडे ईश्वरी एंटरप्राइजेस शिवमाणिकगड वडगाव हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये एकूणच आपण बघितलं 28 धावा जमा केल्या, 29 धावांचं आव्हान ठेवलं. आता मात्र हे आव्हान कशा पद्धतीनं पेलण्याचा प्रयत्न करतील महागुरू. परंतु यानंतरचा एक सामना असेल तो पंचांमध्ये, आणि त्या सामन्यामध्ये पंच कोण ठेवायचा तो मोठा प्रश्न आहे. आयोजकांना ठेवावे लागतील, पण शुभम कदम पण त्याच्यामध्ये आहेत. नक्कीच वेळ मिळेल तसा तो सामना असेल, परंतु त्या सामन्यामध्ये आपण बघूया पहिला चेंडू. सुमितजी साळुंके यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. सुमितजी साळुंके. आणि ते मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. आपण पाहतोय सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच संजय म्हात्रे आणि त्यांच्या साथीला आपण बघतोय रोहन पाटील. एमसीए परीक्षा पास झालेले आमचे रोहनजी पाटील हे दोन पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संजय सर त्यानंतर रोहन सर हे दोन पंच आपण बघतोय मैदानावर उपस्थित पाहायला मिळत आहेत. आज भरपूर पंच या ठिकाणी आपण बघतोय, कारण पंचांचा सामना जसा वेळ भेटेल तसा सामना तो खेळवण्यात येईल. एक मिलियन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुर्दैवीरित्या या ठिकाणी शुभम ठाकूर या ठिकाणी बाधून तंबूत परतेल. 29 धावांची गरज होती रुद्र 11 पुनाडे संघाला. तसं पाहायला गेलं तर महागुरू हा सामना आपण बघतोय दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये जाईल. परंतु सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 63 धावा पण या ठिकाणी कमी पडतील असं वाटलं होतं. देवेंद्र इथे मी काळुंद्रे संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय कर्णधाराला की मोठी जुई संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत, आपण टॉस करण्यासाठी या. नक्कीच काळुंद्रे संघाच्या संघनायकाला आम्ही आमंत्रित करूयात की या ठिकाणी आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. रसायनी चषक 2026 अगदी पहिल्या रात्रीपासून आपण बघतोय सगळे संघ वेळेवर हजर राहिलेत. हा चेंडू इथे मात्र पुढ्यात फेकला होता, त्याला मात्र फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. भलेही मागच्या चेंडूवर विकेट आले असेल, परंतु या चेंडूवर पाहायला मिळतोय षटकार. निभा डीजे नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा अमर्द मराठा राजा शिवराय ऐकला. आणि त्या छत्रपती शिवरायांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मानाचा मुजरा देऊयात, कारण आपण बघतोय पहिल्या रात्रीपासूनच आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला, त्यानंतर आपण बघतोय गणरायाला आवाहन करून कीच जाणता राजा या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त संगीत या ठिकाणी वाजवलं जाते. आमचे राज माळी जबरदस्त संगीत या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. जसं ज्या आपण म्हणतो ना की वेळेला काय पाहिजे, अगदी टायमिंगनुसार प्रत्येक गीत या ठिकाणी वाजवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आज त्यांना पारितोषिक देखील या ठिकाणी देण्यात आला. देवळी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेजी पाटील त्यांच्या वतीनं तब्बल 500 रुपये देण्यात आले. त्यांच्या कलेला त्या ठिकाणी आपण बघतोय त्यांचे स्वागत. परंतु आता मात्र पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं निर्धावाला, त्यानंतर षटकार आणि आता मात्र बाद. 2 विकेट आतापर्यंत गमावल्या त्या रुद्र 11 पुनाडे संघानं. संग्राम पाटील ऑन स्ट्राईक. संग्राम पाटील 29 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट सेकंड अटेम्प्ट मध्ये.
कमबॅक केलं या गोलंदाजानं, पॉवर प्लेच्या कुणाल पाटील या गोलंदाजानं. या ठिकाणी आपण बघतोय संग्राम पाटीलला परतावं लागेल पहिल्या चेंडूवर. जिंकायच्या उद्देशाने केली तर हारायचा प्रश्नच उरत नाही. परंतु इथे मात्र आपण बघतोय सुरुवातीला आपण पाहिलं होतं षटकार आला होता, परंतु त्यानंतर संयम पालटा आला आणि परिणाम पाहायला मिळतोय. वडगाव संघाविरुद्ध खेळताना रुद्र 11 पुनाडे संघाने आतापर्यंत 3 विकेट्स गमावल्यात. एक षटकार जरी आला असेल परंतु तुम्ही या ठिकाणी सिंगल डबल्स त्याही धावा घेतल्या पाहिजेत, परंतु त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स गमावल्या. देवेंद्र 2 विकेट मात्र लागोपाठ झाल्यात. हर्षद डबके यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि बाळू शिर्के यांच्याकडनं 1000 रुपयांचं. असे 4000 रुपये या गोलंदाजाला मिळतील जर या चेंडूवर विकेट घेतली तर. नक्कीच विकेट हॅट्रिक मिळते का? प्रयत्न तर चांगला आहे, परंतु हा चेंडू आता मात्र जातोय 2 लॉंगांच्या डोक्यावरून चौकार. जे नमत पाटीलनं आल्या चौकाराने या ठिकाणी खातं ओपन केलं. आपण बघतोय महागुरू आपण सांगितलं होतं विकेटच्या हॅट्रिक उंबरठ्यावर होता. एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं होतं, परंतु तो चांगला चेंडू टाकता आला नाही. परिणाम पाहायला मिळतोय नमतनं पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वतःच्या संघाचं थोडंसं प्रेशर नक्कीच कमी केलं असेल. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक बनलाय फक्त आणि फक्त प्रेक्षक, कारण त्याच्या डोक्यावरून जातोय सरळ षटकार. संघाचे कॅप्टन पण इथे भरपूर वेळ झाला करता दोन्ही टीमचं आम्ही इथे स्वागत करतोय. मोठी जुई आणि काळुंद्रे आणि टॉस करण्यासाठी अभि जाधव यांना मी विनंती करते टॉस करण्यासाठी. नक्कीच पहिल्या षटकात एकूण धाबा जमा झाल्या त्यात तब्बल 16 असं वाटलं होतं. पहिलं षटक या ठिकाणी जबरदस्त फेकलं जाईल, परंतु या ठिकाणी आपण बघतोय थोडासा मागणा ठरला. तो गोलंदाज कुणाल पाटील, आशिष गडगे टॉस मोठी जुई संघाने जिंकलाय. यानंतरची जी मॅच असेल आपण पाहणार आहोत. पहिली राऊंडची मॅच असेल मोठी जुई आणि काळुंद्रे. नक्कीच मोठी जुई आणि काळुंद्रे 2 संघ या ठिकाणी बघतोय आजच्या गटातील अव्वल संघ या ठिकाणी पाहायला मिळतील यानंतरच्या सामन्यामध्ये. परंतु हा सामना काय जबरदस्त चालू आहे. आपण बघितलं असेल 16 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, त्यानंतर 12 चेंडू आणि 13 धाबांची गरज होती. एकेरी दुहेरी धाबा जरी जमा केल्या असत्या तरी हा सामना जवळ या ठिकाणी आपण बघतोय पुनाडे संघ आपल्या बाजूने झुकवू शकला असता, परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय या चेंडूवर आली विकेट. वडगाव संघ या ठिकाणी आपण बघतोय भलेही मागच्या 2 चेंडूवर खराब गोलंदाजी झाली असेल, परंतु कमबॅक केलंय. या चेंडूवर फलंदाज बाद झालाय अभिषेक. आल्या एक गेलेली आणि अजून 2 विकेट आल्या तर 3000 रुपयांचं पारितोषिक आमच्या हर्षल दबके यांच्याकडे लावण्यात आलेलं आहे. भरपूर पारितोषिक लावतायत हर्षल दबके. नक्कीच भरपूर पारितोषिक लावतात, परंतु बघूयात गरज असेल ती वडगाव संघाला. परंतु इथे मात्र आपण बघतोय आशाळभूत नजरेनं पाहिलं जातंय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज होती, परंतु पहिले 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेत ते गोलंदाज आशिष गडगेनं आणि कमबॅक करून दिले. हे षटक जर का या ठिकाणी कमी धाबांचं आलं, या षटकात 1-2 धाबा जर का आल्या तर मात्र शेवटच्या षटकात मजा येईल. परंतु बघूयात तसा काहीसा प्रयत्न केला जाईल का.
तो आशिष करवी, परंतु कानमंत्र दिलाय तो नमत पाटील, ज्या नमत पाटीलने एक चौकार एक षटकार दाखवला होता, परंतु इथे मात्र पाहायला मिळत आहे चेंडूला थोडीशी या ठिकाणी टप्पा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार चौकार. बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा वेळ मिळाला आणि त्यावरच आलेला हा चौकार. या चौकाराने आता मात्र पुन्हा एकदा शिरकाव केलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि गरज आहे ती 9 धावांची. 9 चेंडू 9 धावा. गोलंदाज आशिष गडगे पहिले 2 चेंडू सुरेख फेकले होते आणि त्याच स्टाईलनं त्याच वेगानं तशाच पद्धतीनं त्याच लेंथमध्ये चेंडू टाकणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. तिसऱ्या चेंडूवर आला चौकार आणि 9 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र या कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकानं थोडीशी या ठिकाणी हुशारी दाखवली आणि परिणाम पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय. आता मात्र धावफलक हलताना पाहायला मिळते. धावफलक पोहोचतंय ते तब्बल 21 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8 आणि गरज आहे ती तब्बल 8 धावांची. पंच आपण बघतोय संजय म्हात्रे सर, त्यानंतर रोहन पाटील सर, हे 2 पंच पाहायला मिळत आहेत. आज बरेचसे पंच आपण पाहू शकता. उरण तालुक्यातील असतील, पनवेल तालुक्यातील असतील, 51 पंच आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्या पंचांचं आम्ही स्वागत करतोय. परंतु इथे मात्र वेगानं मारण्याचा प्रयत्न केला होता. अशाच पद्धतीचा चेंडू टाक रे असे प्रेक्षक या ठिकाणी त्याला सांगतायत आणि तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज आशिष गडगेनं आणि हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 7 आणि गरज आहे ती 8 धावांची. हा चेंडू चांगला टाक रे, प्रेक्षकांमधून त्याला आवाज गेलाय, परंतु हा चेंडू यावर या ठिकाणी पण बघतोय पुनाडे संघाचे पाठीराखे पण सांगतात या चेंडूवर 1-2 धाबा तरी मिळव म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला नाही पाहिजे. परंतु बघूयात क्रिकेट मित्रांनो कशा पद्धतीने या चेंडूवर निर्णय येईल. गोलंदाज आशिष काय करेल? चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांच्या मधून मारलेला चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. विजयाच्या अजून समीप जाणार हा चौकार. पण आज नितीश आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. नक्कीच दोघांचंही स्वागत. परंतु पाहतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक 4 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र काय पाहायला मिळत आहे आणि चूक केली या क्षेत्ररक्षकानं. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण. तिसरी धाव आणि ती मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल का? पंच काय डिसिजन देतील या ठिकाणी आपण बघतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. 2 धावा तर सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी केली. आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले जातील. आपण बघतोय तिसरे पंच आमचे निशांत माळी सर या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं जसा चेंडू हातात आला तसा चेंडू त्यानं सरळ यष्ट्यांच्यावर फेकला आणि आपण बघतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी. अगदी जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचा इथे बघूया निर्णय काय येतोय. नेहा ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय आमचे उद्योजक बोरिवलीचे आमचे पाहुणे आदरणीय बाळूशेठ शिर्के साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आदरणीय आमचे रमेशजी मालुसरे, रुपेशजी चव्हाण, नितीशजी ठाकूर, भावेश लसाळ आणि सुमित साळुंके हे सगळे मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच. आणि 3 गणेशजी पाटील
आणि या 3 धाबा पूर्ण या ठिकाणी मिळतात. आता आपण बघतोय फलंदाज ज्यावेळेस क्रीजमध्ये पोहोचला त्यावेळेस त्याची बेल्स ऑफ झाली, म्हणजे नशिबाची साथ या ठिकाणी आपण बघतोय. मेहनत करणाऱ्याला आपण नेहमी म्हणतो ना की जो कष्ट करतो त्याला नक्कीच यशाची साथ देखील लाभते. आणि अशा परिस्थितीत या 3 धाबा आल्यानंतर आता मात्र एका धाब्याची गरज आहे, परंतु चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 5 चेंडू, एक धाब्याची गरज. सामना आता मात्र जवळ सोपा झालाय. तो रुद्र 11 पुनाडे संघासाठी या ईश्वरी एंटरप्राइजेस शिवमाणिकगड वडगाव संघाच्या विरुद्ध खेळताना आता मात्र या ठिकाणी वडगाव संघ थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय एका धाब्याची गरज आहे. एका धाब्याची गरज ही कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल. पंचांकडे अपील केलंय, परंतु पंचांनी बोट उंचावलंय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजाला बाद होऊन तंबूत परतावं लागेल. थोडंसं या ठिकाणी संतुलन बिघडलं जातंय वडगाव संघाचं. परंतु या अगोदर आपण नेहमी म्हणतो ना की उशिरानं आलेलं शहाणपण कधीच कामी येत नसतं. पहिल्या कोणत्या फलंदाजाला पाठवायचं, कारण एक धाव सगळ्यात धोक्याची असते. एक धाव बनवणं कधी कधी फार कठीण काम असतं. आपण बऱ्याचदा बघितलंय एक धाव कशा पद्धतीने या ठिकाणी वाचवली जाते बऱ्याचदा आपण या ठिकाणी क्रिकेटमध्ये पाहिलं. परंतु या सद्यस्थितीला आपण बघतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक धाव जरी असेल तरी मात्र पुनाडे संघावर टेन्शन. विनायकजी भोईर ग्रामपंचायत माजी सदस्य गुळसुंदे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. विनायकजी भोईर. 4 चेंडू एका धाब्याची गरज. संगम पाटील या ठिकाणी स्ट्राईकला पाठवलाय, बराचसा कालमंत्र देऊन त्याला पाठवले. मागून आपण बघितलं असेल एका धाब्याची गरज ज्या वेळेस असते त्या वेळेस बरंचसं टेन्शन असतं. आपण पाहिलंय कैऱ्याचं आपण बघितलं असेल नितीन पाटील 6 चेंडू मागे एक धाव वाचवली होती ती खानावळेच्या मैदानावर. रिचच्या मैदानावर पण 4 मध्ये एक खानावळे संघ हारला होता. म्हणजे एकूणच क्रिकेट आपण बघतोय बऱ्याचदा आपण बघितलं एका धाब्यानं कधी काय घडेल ते सांगता येत नाही. सध्यास्थितीला आपण बघतोय वडगाव संघ प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज त्याला चांगले चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज त्याला हेरावं लागेल. विकेट जरी नाही मिळाली तरी निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आज सामना नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु पाहूया तसं घडेल का. सगळे प्रेक्षक या सामन्याकडे बघतायत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4 आणि एका धाब्याची गरज आहे. फलंदाज पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक संगम पाटील, ज्याला पाठवलंय या ठिकाणी आपण बघतोय संघनायकानं विचार विनिमय करून या ठिकाणी संगमला पाठवले. काय घडेल. फेक तर चांगली केली होती, परंतु या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो रुद्र 11 पुनाडे संघानं. अभिनंदन या ठिकाणी पुनाडे संघ हाडलक म्हणून मी वडगाव संघाचं, कारण आपण बघितलंय प्रयत्न तुम्ही चांगले केलेत परंतु कुठे कमी पडलात त्याचा विचार नक्की करा आणि पुढील वाटचालीसाठी देवेंद्र, पुढची मॅच मोठी जुई आणि काळुंद्रे. मोठी जुई संघानं टॉस जिंकलाय. आपला काय निर्णय आहे. मला थोडे फिल्डिंगसाठी उतरलेले आहेत. धन्यवाद आहे, आपलंही स्वागत आहे. मोठी जुई भरपूर लवकर आलेले पाहुणे. इथे विनंती करणारे आज आपले भावेश रसाळ आणि आमचे नितीश ठाकूर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आणि आमचे बाळूशेठ शिर्के उद्योजक आणि नेहमीच